मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणावरती मराठे हे पेटून उठलेले आहेत। आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच असा निर्धार मनोज जारंगे पाटील यांनी केलेला आहे। त्यांनी आपलं उपोषण जे आहे ते सोडावं यासाठी राज्य सरकार हे जमेल त्या मार्गाने प्रयत्न करत आहे। नुकतंच सरकारने निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समिती जे आहे ते शिंदे यांना जारंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पाठवलं आणि या भेटीत आरक्षण देण्यासाठी वेळ लागू शकतो असं शिंदे यांनी जारंगे पाटील यांना सांगण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला किंवा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु जारंगे पाटील यांनी मात्र सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी एकही दिवस थांबणार नसल्याचं त्यांनी सांगितले। या दोघांमध्ये काय संवाद झाला हे आता समोर आलंय। मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करायला एक प्रकारे जो आहे तो आधार लागतो। मग आधारच पाहिजे असेल तर 58 लाख नोंदी ज्या आढळलेल्या आहेत मराठा समाजाच्या, त्या 58 लाख नोंदींचा आधार घ्या। त्यामुळे कुणबी आणि मराठा हे एकच असल्याचं दिसून आलं आहे। त्यामुळे हा आधार आपल्याला मिळालेला आहे। मग कायदा करा, तुम्ही आता कायदा केला तरच याची अंमलबजावणी करा, त्याशिवाय मी हटू शकत नाही किंवा जे आमरण उपोषण आहे ते सोडणार नाही। 4-2 दिवस तुम्हाला वेळ लागत असेल तर तो आपण देऊ, मात्र मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप उद्यापासून झालंच पाहिजे, त्याची अंमलबजावणीच झाली पाहिजे। मी मागे त्याशिवाय हटणार नाही असं देखील मनोज जारंगे पाटील यांनी जे काही निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे आहेत त्यांना यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मराठवाड्यातील ज्या कुणबी मराठा आहेत, सातारा संस्थांचं गॅझेट आहे, हैदराबाद गॅझेट आहे, याच गॅझेटच्या आधारे मराठा कुणबी असल्याचं जाहीर करा आणि कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देणं चालू करा किंवा सुरू करा असं देखील मनोज जारंगे पाटील यांनी न्यायमूर्ती शिंदे यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता शिंदे समिती ही मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ते आता जे काही आहे ते सांगणार आहे आणि याच्यात काय बदल करायचे ते देखील सांगणार आहे। त्यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली आहे। सगळे सोयरेसाठी जे कायदेशीर प्रक्रिया करायची आहे त्यासाठी काही वेळ द्यावा असं देखील शिंदे यांनी म्हटलं। यासाठी एक दिवसही देणार नाही। मराठवाड्यातील मराठी ही कुणबी आहेत, त्यामुळे हा विषय इथेच थांबतो आणि त्यानुसार तो अहवाल देऊन टाका। सरकार हे एक चावरच आहे। शिंदे समितीने जी 13 महिने आहे ते अभ्यास केलाय अहवाल, त्यामुळे या अहवालाच्या आधारेच तो अहवाल देऊन टाका आणि त्यानुसार मराठवाड्यातील जी कुणबी आहे त्यांना कुणबी देऊन टाका। तुम्ही एका मिनिटात हा अहवाल द्या। राज्यपाल विधान भवन अस्तित्वात नाही का? 5 मिनिटात होतं, मी 1 मिनिट देणार नाही। 13 महिने हा अभ्यास झालेला आहे, 6 महिने कशाला पाहिजे? आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला वेळ द्यायला तयार आहोत। जे हैदराबाद गॅझेट आहे आणि सातारा संस्थांचं गॅझेट आहे त्याला वेळ द्यायला तयार नाही, कारण की जे दोन्ही गॅझेट आहेत त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यातील जे मराठे आहेत ते यामुळे आरक्षणाच्या याच्यात जातील। तर शिंदे समिती ही चाबरे आहे। या सगळ्यांसाठी जो अभ्यास आहे तो त्यांनी केलेला आहे ना, मला गोळ्या घाला, काही करा, पण मी मागे हटणार नाही। सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅझेटियरला मी 5 मिनिटांचा वेळ देणार नाही। बाकीच्या गोष्टीला 2 महिने देईल। 6 महिन्याऐवजी 2 महिन्यांचा कालावधी आपण देऊ। मराठवाड्यातील मराठा ही कुणबी आहे हे लिहा, म्हणजेच सगळ्या तेथील मराठा समाजाला जे आहे ते सरसकट कुणबी होतील। शिंदे समितीचा जो आहे तो अभ्यास आता संपलेला आहे। सरकार हे नाटक करतंय का? सातारा आणि हैदराबाद गॅझेट आहे ते त्यांच्या नियमात तरतूद करून लगेच त्याची अंमलबजावणी करा, जेणेकरून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रही देता येतील। दोन्ही संस्थांच्या गॅझेटच्या यामुळे आधारे कुणबी प्रमाणपत्र देत असल्याचं उद्या सकाळी जाहीर करा। जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार द्या, त्यांच्या हातून हे प्रमाणपत्र द्या। उदाहरणार्थ एखादा गाव घ्या, त्या काळी जर 100 लोक कुणबी असतील किंवा ते दाखवलेले असतील तर त्यांची नावं आत्ता नाही आहेत, पण ते धड मराठा नाहीत आणि कुणबी देखील नाहीत, पण ते मराठा नाहीत तर कुणबी आहेत। गॅझेटच मराठ्यांसाठी आहे। गॅझेटच जर आमचं आहे, मराठ्यांचं आहे, तर ते गॅझेटमध्ये असतील ते सर्व मराठा हे कुणबीच आहेत। मग ते नाही तर इतर कोणी कुणबी आहेत का असा सवाल देखील मनोज जारंगे पाटील यांनी शिंदे समितीने केला। तसंच परवा काही दिवसांपूर्वीच 29 ज्या जाती आहेत त्या ओबीसीमध्ये घुसवल्या आहेत। कोणता आधार घेतला, कोणता अभ्यास केला? आमच्या वेळी पूजेला अमुक पाहिजे, तमुक पाहिजे,
आणि तुमच्या वेळी घंटी वाजली तरी पूजा होते असंही मनोज जरांगे पाटील यांनी उपरोधात म्हटलेलं आहे। त्याचबरोबर पाहिलं तर मराठवाड्यातील ज्या काही कुणबी नोंदी आहेत त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र किंवा ओबीसी प्रमाणपत्र मिळावं असं देखील जरांगे पाटील यांनी शिंदे यांना सांगितलं। खरं तर सरकार येणं अपेक्षित होतं, शिंदे समिती येणं अपेक्षित नव्हतं। शिंदे समितीला विनाकारण पुढे घालण्याचा प्रकार हा सरकारकडून सुरू आहे। आम्ही सांगितलं की सातारा गॅझेटियरचा सर्व मराठा हे कुणबी आहे, हैदराबादच्या गॅझेटियरचा देखील मराठा कुणबी आहे, त्याची अंमलबजावणी ही त्वरित झालेली पाहिजे। एक घंटा किंवा एखादा तासही आपण वेळ देणार नाही असं त्यांनी सांगितलं। तसंच जी सगळी सोयऱ्यांबाबतही तडजोड करणार नाही, मराठा आणि कुणबी हे एकच आहे, हे 58 लाख नोंदींचा आधार आहे त्यासाठी, आणि त्यामुळे तो GR काढा आणि मराठा समाजाला हे अध्यादेश काढून कुणबी प्रमाणपत्र द्या असं देखील त्यांनी ठामपणे शिंदे समितीला सांगितलेलं आहे। त्यामुळे आता शिंदे समिती ही मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यासमोर हे जे काही मुद्दे आहेत ते त्यांनी लिहून घेतलेले आहेत आणि ही चर्चा आहे ती त्यांच्यासमोर जाईल, मांडेल आणि त्यानंतर जी सर्वाधिकार दिलेली ही उपसमिती आहे ती उपसमिती आता याबाबत सकारात्मक तो निर्णय घेईल ही अशीच अपेक्षा आहे। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांचा देखील आधार घेतला जाईल असं म्हटलं जात आहे। त्यामुळे एकूणच जे काही मराठा आंदोलनात ज्यांचं कोणाचं बलिदान गेलेलं आहे त्यांच्या वारसांना आर्थिक मदत आणि त्याचबरोबर त्यांच्या वारसांना नोकरी देखील द्यावी आणि जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे देखील सरसकट गुन्हे मागे घ्यावेत या देखील मागणींचा त्यांनी पुन्हा एकदा उच्चार केला किंवा त्यांनी ती मागणी पूर्ण करण्याचा आग्रह हा धरलेला आहे आणि त्याशिवाय आपण आझाद मैदान सोडणार नाही असं देखील पुन्हा एकदा त्यांनी ठणकावून सांगितलं। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळ उपसमिती जी काही राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आहे ती हे सगळं काही जे आहे ते कशा प्रकारे प्रश्न सोडवते आणि कोणत्या गॅझेटियर्स आहेत त्यासाठी वेळ घेते आणि गॅझेटियर्स कोणते आहेत ते लागू करते आणि त्यामुळे कशा पद्धतीने आता मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळतील हे देखील पाहावं लागणार आहे।